3 जुलै 2023 मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स सुरू होती. अजित पवारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन 24 तास देखील झाले नव्हते. या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण? अजित पवारांचं उत्तर होतं, साहेबांना म्हणजे शरद पवारांना विसरलात का? ही 3 जुलैची घटना आहे. त्यानंतर 5 जुलैला अशी बातमी आली की 30 जूनला झालेल्या एका पक्षांतर्गत बैठकीत अजित पवारांना पक्षातील बहुतांश आमदारांचं समर्थन होतं आणि त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. मात्र काल जेव्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला, तेव्हा 30 जून ही तारीख सर्वात महत्त्वाची ठरली. अजित पवारांना 30 जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष करणं हा अजित पवार गटाचा कसा मास्टर स्ट्रोक होता तेच पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. 30 जूनला काय घडलं हे जाणून घेण्याआधी 2 जुलै 2023 आणि त्यापुढचे काही दिवस कोणकोणत्या घडामोडी घडल्या हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुरुवात 2 जुलै 2023च्या घडामोडींपासून करूया. 2 जुलैला अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या. ही बैठक प्रदेश अध्यक्ष पदाच्या संदर्भात आहे असं सांगण्यात आलं होतं. पण हळूहळू ही बैठक सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचली. सुप्रिया सुळे तिथून बाहेर पडल्या आणि अजित पवार आणि बाकी आमदारांच्या गाड्या राजभवनाच्या दिशेने निघाल्या. अजित पवार आणि त्यांच्यासोबत 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सर्वांना वाटलं राष्ट्रवादीत आता फूट पडली आहे. यानंतर 3 जुलैला राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना अजित पवारांसह 9 आमदारांविरोधात अपात्रता कारवाई करण्यात यावी याची मागणी केली. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून देखील कळवलं. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची माहिती दिली. याच काळात शरद पवार यांनी पक्षात फूट पडल्याचं नाकारलं आणि पक्षात फूट पडली नसून एक गट बाहेर पडलाय अशी प्रतिक्रिया दिली. दोन्ही गटाचे दावे जेव्हा निवडणूक आयोगापुढे पोहोचले, त्यानंतर निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना नोटीस पाठवून लेखी उत्तर देण्यासाठी आणि कागदपत्र जमा करण्यासाठी 8 सप्टेंबरची मुदत दिली होती. ही सगळी कागदपत्र तपासून 14 सप्टेंबरला निवडणूक आयोगानं पक्षात फूट पडल्याचं मान्य केलं आणि या प्रकरणी पहिली सुनावणी 6 ऑक्टोबरला पार पडली. आता हे झालं निवडणूक आयोगापुढील सुनावणीचे तपशील. निवडणूक आयोगाला पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या संदर्भात निर्णय घ्यायचा होता. त्यानुसार त्यांनी तो निर्णय घेतला देखील. पण आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढे सुरू होती. अध्यक्षांना 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेण्याची वेळ देण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी काल म्हणजे 15 फेब्रुवारीला हा निकाल जाहीर केला. हा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने लागण्यामागे सर्वात मोठं कारण ठरलं ती 30 जून ही तारीख. 29 जून 2023 पर्यंत पक्षात कोणतेही मतभेद नव्हते हे अध्यक्षांनी मान्य केलं होतं. पण 30 जून 2023ला पक्षात फूट पडून बहुसंख्य आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला हे अध्यक्षांनी त्यांच्या निकालात म्हटलंय. अध्यक्षांकडे असलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 30 जूनला अजित पवारांकडे 41 आमदारांचं समर्थन पत्र होतं. त्यामुळे 30 जूनला असलेली पक्षाची स्थिती आणि बहुमताचा आधार घेऊन अध्यक्षांनी पक्ष अजित पवारांचा आहे हा निकाल दिलाय. आता आपण शिवसेनेच्या प्रकरणाचा संदर्भ घेतला तर असं लक्षात येईल की तिथं आमदार अपात्रता प्रकरणात व्हीप कोणाचा लागू होणार ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. तो निकाल देताना अध्यक्षांनी शिवसेनेच्या घटनेचा दाखला देत उद्धव ठाकरे यांना व्हीप नेमण्याचा अधिकार नाही असं सांगितलं होतं. त्यामुळे शिंदे गटातील आमदार अपात्र होण्यापासून वाचले होते. पण राष्ट्रवादीच्या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून पक्षाच्या घटनेवर आक्षेप घेण्यात आला नव्हता. त्यामुळे अध्यक्ष कोण आणि व्हीप कोणाचा लागू होणार हे सर्वात महत्त्वाचं होतं. यावेळी पहिली खेळी केली शरद पवार गटानं. अजित पवार आणि त्यांच्यासोबत 8 मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर शरद पवार गटानं सर्वात आधी तेव्हा पक्षाचे व्हीप असलेले अनिल पाटील यांची हकालपट्टी करून जितेंद्र आव्हाड यांना व्हीप आणि विधिमंडळ पक्षनेता नेमलं. त्यामुळे आता व्हीप शरद पवार गटाचा लागू होईल असं सर्वांना वाटत होतं आणि जितेंद्र आव्हाड यांचा व्हीप लागू झाला म्हणजे अजित पवार गटाचे सर्व आमदार अपात्र ठरतील असं सर्वांना वाटत होतं. पण तोपर्यंत अजित पवारांनी 30 जूनलाच स्वतःला पक्षाचा अध्यक्ष घोषित केलंय आणि त्यांच्या मागे बहुसंख्य आमदारांचं पाठबळ आहे याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांची व्हीप आणि विधिमंडळ पक्षनेतेपदी झालेली निवड बेकायदेशीर ठरली. पण अजित पवार गटानं 5 जुलै 2023ला जेव्हा जाहीर केलं की 30 जून 2023ला पक्षाची बैठक होऊन बहुसंख्य आमदारांनी अजित पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असतील असं जाहीर केलंय, तेव्हाच या प्रकरणाचा निकाल स्पष्ट झाला होता. आता याचं कारण म्हणजे पक्षाध्यक्षच व्हीप आणि विधिमंडळ पक्षनेत्याची नियुक्ती करू शकतात. आज जेव्हा अध्यक्षांनी पक्षाची घटना आणि पक्षाची नेतृत्व रचना यावरून निर्णय देता येणार नाही असं सांगितलं, तेव्हा त्यांनी अंतिम निर्णय दिला तो बहुमताच्या चाचणीच्या आधारे आणि बहुमत अजित पवारांच्या बाजूने होतं. त्यामुळे अध्यक्षांनी 30 जून 2023ला पक्षात फूट आहे हे मान्य केल्यामुळे पुढील सगळ्या अपात्रता प्रकरणाचा निकाल तेव्हाच लागला होता. अजित पवारांची कृती ही पक्षांतर नसून पक्ष अंतर्गत असलेला मतभेद आहे असं अध्यक्षांनी स्पष्ट केलं.
या सगळ्यांमुळे 30 जूनला अजित पवार यांची पक्ष अध्यक्ष म्हणून झालेली निवड हा मास्टर स्ट्रोक होता असं म्हणायला वाव आहे. आता अध्यक्षांच्या आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात दाद मागतील हे निश्चित आहे. तेव्हा हा मुद्दा नक्की उपस्थित केला जाईल की अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड खरंच 30 जून 2023ला झाली होती का, आणि त्याबद्दल 5 जुलै 2023 पर्यंत कोणतीही माहिती का देण्यात आली नाही. कारण याच तारखेला शरद पवार यांच्या हातातून घड्याळ निसटलं होतं. बाकी तुमच्या या प्रकरणाबाबतच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल्ड व्हिडिओला सबस्क्राईब करा.